चल घे रे बा हे घे 20 किलो तांदूळ दिले मोजून तुले. अजून काय पाहिजे सांग लवकर. अजून तेलही पाहिजे होतं राजा, पण तेलाला कॅटली नाही आणली. आता पन्नीत देता का पन्नीत? अबे पन्नीत कुठे नेतं बे, जावं कॅटली घेऊन ये घरून. ते थैलीत नेली पन्नी आणि रिकामी अधिक फुटली गिटली तर काय करतं. आणि घरी काढता काढता बी कॅटलीत अर्ध तेल तर त्या पन्नीलीच राहते. कॅटली नाही ना, एकच कॅटली आमच्या घरी. ते मामीने ठेवून घेतली घरी, दिली नाही ते आमच्या संग. धर बा ने ने पन्नीत ने बा, मला काय करावं लागते. तर काय म्हणता हवा हा डसकलं मी. कुठे आहे म्हटलं, त्याला मामा कुठे आहे हा? काय हो, आमच्या गावात येऊन दादागिऱ्या करून राहिले जास्त. तोंड पाहून कामं करता का बे? अरे बा काय झालं बा, सांगा ना बा काय झालं. चाल ना तिकडे, त्या मामाजवळ चालणं सांगतो ना तुम्हाला, सराईला सांगतो. चला चला तिकडे, तुमचा हिशोबच काढतो आता. ए चाल ना रे. अरे थांबा ना, किराणा घेऊ द्या किराणा. काही नाही, किराणा गिराणा मग घेतो. चाल चाल लवकर, चाल लवकर. अरे बा किराणा तर घेऊ द्या राजा. 2 दिवस झाले डोक्याला लावलं, खोबऱ्यात तेल नाही रे. कमीत कमी तेल तर घेऊ द्या खोबऱ्याचं. 2 दिवस झाले खाय तेल लावून चालू आहे. सारा दिवसभर खाय तेलाचा घमघम वाशेत डोक्याचा. चाल पहिले मग घे खायचं तेल आणि खोबऱ्याचं तेल. ओ पोट्या थैली 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 ने ना. चला हे गेलं वाटते, थैली अंदर ठेवून द्यायला लागेल. मामा लय हुशार असं केलं, दिसून नाही आलं ते लय दगडाच्या तुकड्या खाली. मग पाय ना आम्हाचं. अरे बाबा तटीच ठेवलं ना कालता भावानं. आज काय उपयलं काय ते, पाय बराबर तटीच असेल. जरासा हात घाल खाली. मामा हात नाही घातलं, तटलो हात नाही पुरत मला. मग उच्चा घे ना स्टूल आम्हाचा. निरा घेतला हितभर स्टूल, तो घे दुसरा घे उच्चा, त्याच्यावर उभा राहून पाय अंदर. नशीन जमत तर खाली उतरतो पेटीत. पेटीत पाहून दे तरी बी. काय झकलला आहे ना. अरे गोल्या काय झालं रे, कोण असं हिरमसलं तोंड घेऊन आला. मामा मामा हा बा भांडण करायला आला आपल्याशी. काऊन आले भांडण करायले, काय केलं आपण द्यायचं हा. काय झालं, काऊन भांडण करायला आले तुम्ही. का रे हे पिवळ्या केसावाल्या, हां का रे महापुराला गाडं नाही दिलं बनवून, त्या उत्तम बुड्याच्या नाताला दिलं बनवून. तू काय तोंड पाहून कामं करतो गाडी सा का रे? दिलं तो त्यानं घरून चाका आणले होते म्हणून दिलं त्याच्या नाताले तयार करून. त्याला म्हटलं ना चाका आण म्हणून, तुला देतो करून. चाकं नाहीत आमच्या घरी तर मग काय आणून द्या आम्ही. हां चाकच पाहिजेत काय? आता का पहिले चाकच होते काय? साऱ्या गोल करून दिले की झालं, होते गाडं तयार त्याचं. हो भाऊ, आमच्याजवळ काय राजा वेल्डिंग मशीन आहे काय? अवजार आहेत का आमच्याजवळ? आम्ही हे खुरपे इवे कुराडा कोपाया पाजवणारे लोक हो. ते वेल्डिंगवाल्याचं काम आहे, ते आमचं थोडी काम आहे. आता ते बुडं अटी असते बसेल निरा ना, द्या आणि काहीतरी घोटघाट करून फिरवते मा नातू, म्हणून द्याला बा त्याला करून. मग महापुराला 500 रुपये काऊन मागितले तू? 500 रुपये लागतात का बा उलच्या गाड्याले? ते काय झालं, हा गडी काही ऐकत ना आज जाय. म्हटलं बा 500 रुपये आण मग देतो करून. हालय दिमाग खात जाय म्हणून म्हटलं बा मीनं. असं बरोबर आहे का पण? लोकांचे लहान लहान लेकर राहिले गो, 500 रुपये घेऊन डुबाडलं असतं का तुनं? आता म्हणून राहिला असं तसं. आता तर पलटी मारणारच असणार रे तू. हां दिले असते 500 रुपये महापोरानं काल तर लागे घेऊन घेतले असते मग गोट्यान तुनं. ते जाऊ दे, आता झालं गेलं पार पडलं. आता देतं का तयार करून? चाका आणा बा, मी तयार करून देतो. चाका आणा ना, चाका नाहीत माझ्याजवळ. चाकं इथं आले आणि नसाऱ्या इथं आल्या, वरतून 100 रुपये देतो मी. सांग मान्य असेल तर हो, नाही तर मग नाही म्हण. चाका आणजान तर जमते भाऊ, ते बिगर चाकायचं जमत नाही. ते वाटलंच तर वरून 100च रुपये द्यायचा, पण चाका घेऊन या. काय म्हणता मग? नाही जमतच नाही काय? बरं ठीक आहे ना मग. पाहिजा पण बा कसं आहे, आपल्याची पंगा लय भारी पडेल. हो तुम्ही कोणाच्याही नादी लागा बरं तिकडे, पण या रग्गेलच्या नादी नका लागू तुम्ही. अंटा वंटाला झंडा वंटा करणारे लोक आमच्याकडे बी आहेत. अबे जान बे हुड हुड. तू अंटा बंटाले टंटा बंटा करतो, आम्ही बी का कमी आहो काय? अरे का काय झालं? काय म्हणून राहिला तो? असं काय म्हणून राहिला? धमकी दिली बा त्यानं. आणि रग्गेलच्या नांदी नको लागू म्हणे. ते काय आहे तर म्हणे ते पाहून घेईन. हो ना, ऐकलं ना मी ना, होतं मी तिकडून होतो उभं झाडाच्या आडी. ऐकलं मी ना, काय ते गाड्याचा विषय होता ना काही. हो आता चाका आण घेऊन जा ना. अशा धमक्या फंक्या केला काही घेऊन काही नाही करत तो. आम्ही गावाला भेटतो हो शरदराव भाऊ, पण ते एकाच गावात या लागते बा दरवर्षी. तोंडावर तोंड पडते, येरी काय दुसरं. अशोक गेलता का रे तिकडे तू? मिलनले काय आला आता? अजून सुटले नाही ना, घरं पाहून आलो मी. अजून यायचे आहेत, बाकी आहेत.
का रे दीपक, आपल्या जमदार साहेबाचा फोन नंबर आहे का अजून? वा वा, आहेत ना नंबर, आहेत ना दोन्ही साहेबाचे नंबर आहेत माझ्याजवळ. तुला कोणत्या साहेबाचा पाहिजे सांग. इकडे साहेबाचा देऊ की वानखडे साहेबाचा देऊ? काय काम होतं तुले? अरे तो येला नाही का आपल्या गावात, तो मामा खुरपी येऊ पाजवते तो लय दादागिरी करून राहिला ना. मा पोराला त्यानं गाडं नाही बनवून दिलं, हुडहुड केलं. मी गेलो म्हणाले तर मला हुसकावून लावून दिलं त्यानं. त्याला दाखवा नाही लागणार आम्हाला का लोकांच्या गावात येऊन तो लय दादागिरी आणि मजुऱ्या करून राहिला काय. थांब त्याला सांगतो ना आता कसं असते तर. तुला माहिती आहे की नाही काही काय असते त्याजवळ, कोणतं लोखंड असते? अरे बाबा रेल्वेच्या कड्यात म्हटलं त्याजवळ रेल्वेचे. आता थांब तू पाय पुरा देतो अटकून तो. अरे बापरे लेकाचा, रेल्वेचं लोखंडाची इवे खुर्पे बनवून देते का लागे? लय भारी आहे लेकाचा. अरे बा शासनाचं असते ना म्हणतात ते. अरे बा ते गुन्हा आहे म्हणतात ते इकणं, नाही तर काय आहे तर. अरे कळीनी असलं कळीनी दिसू देत इकडे तिकडे लोक ते जर घरात असली तर. हा लेका दिन धाड करून राहिला. घे नंबर, दे लेकाचा लावून. थांब थांब बोलू नको, उचलला. हा साहेब मी केनापूरहून बोलतो, म्हटलं एक सुजान नागरिक बोलतो, अशोक. हा 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 बोला बोला, हा अशोक राजगुरे का? बोला बोला. म्हटलं साहेब आमच्या इथं एक इसम येत असतो, जो दरवर्षी येत असतो सालाबादप्रमाणे. तसं काही नाही आहे का बरी, दरवर्षीचा परिचयातला आहे. पण तो काय करतो, काम एक नंबर करतो, पण तो काम 2 नंबरचं करते. म्हणजे 1 नंबरचं काम करून 2 नंबरचं काम करते तो. तो आपले जे हे विळे खुरपे कोपया कुऱ्हाडा हे जे शेतकऱ्याचे जे समजा शेती उपयोगी शेती मशागतीचे जे अवजार आहेत, साधनं आहेत, हे समजा त्यांना धार लावणे, त्यांना पाणी पाजणे याचं काम करतो. पण तो साहेब काम 1 नंबर करून पण तो 2 नंबरचं काम करतो. अच्छा अच्छा, म्हणजे काम 1 नंबरचं करतो पण काम 2 नंबरमध्ये करून देतो. नाही नाही, बरं बरं बरं, म्हणजे काळं पांढरं करून देते काय? ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे असं काही आहे काय? नाही ना बा साहेब, तसं नाही ते. तो काम चांगलं करून देते, म्हणजे शेतकऱ्याचे इवे अवजारं जे आहेत ते चांगले पाजवून देते. पण तो 2 नंबरचं काम करणारा माणूस आहे ना. अरे बा काय आहे तर स्पष्ट सांगा ना हो बा, कोण आहे, काय आहे, काय नाव आहे त्याचं, काय काम करते तो? हां साहेब कसं आहे, त्याचं नाव आहे मामा लोहार आहे तो. आमच्या गावात येत असते. पण तो काय करते लेखाचा, तो आपले हे रेल्वेच्या कड्या असतात की रेल्वेच्या कड्या, त्याचे असे लोकायले म्हणजे असे जे त्याचे जोडचे जे लोक आहेत त्याला तो त्याची अवजारं बनवून देते. आता तुम्ही सांगा हे अवैध आहे की नाही? रेल्वेचं समजा सामान वापरता येते का आपल्याला? अच्छा अच्छा, आता आलो लक्षात. म्हणजे तू म्हणजे हे रेल्वेचं जे समजा लोखंड आहे हे चोरून आणते आणि त्याच्या समजा कड्या बनवून देते लोकायले आणि त्याचे शेती उपयोगी अवजारं बनवून येते. बरं बरं, इकडे का लोखंड कमी पडलं काले? हां रेल्वेचं आणते चोरून? नाही नाही, बरोबर आहे तुमचं, हे सुजाण नागरिक प्रति तुमचं कार्य बरोबर आहे. नाही नाही बरोबर आहे, हे शासनाची संपत्ती आहे, ते सरकारची संपत्ती आहे. ते लोखंड म्हणजे असं तर मग कोणी बी हे घेऊन येणं त्याचं अवजार बनवून देईन मग शेती उपयोगासाठी. नाही 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 नाही, हे बरोबर नाही. हे मी येतो, मी पाहतो तिथं काय आहे त्याचं. बरं ठीक आहे, गावाचं नाव सांगून द्या, पत्ता सांगून द्या, आम्ही येतो. अर्ध्या घंट्यात हजर होतो तिचा. का साहेब, कोणाचा फोन होता काय म्हणत हो? बरं चला बरं चिडबुड, आपल्याला जावं लागते तिकडे. तो एका जणानं लेखानं काय करेल आहे, ते आपल्या रेल्वेच्या लोखंडाच्या त्या कड्या असतात की नाही, त्या कड्या आणायला आहेत आणि तो लेखाचा अवजार बनवून देत त्या कड्याच्या. चला बरं जावं लागते आपल्याला. काळावर गाडी काढा बरं. जमला आता दीपक, आता हनत साहेब येतो हनत, अर्ध्या घंटातच येतो हनत. थांबा हनत, तरी पोलीस पडेल सारे जमा होऊन जा हनत. मी आलो जाणं अर्ध्या घंटात. चाल बरं जाऊ मग आपण गावाला तरलो. हो बरं गेलं तुला गावात बोलायला साहेब. त्याचा सत्कार आहे राहायला. आता नवीन आले ते बदलून आपल्या इकडे. म्हटलं आता काम बांधकाम करून घेऊ आपण बी. पाहिलं एकदा चालता पाहून घे काय आलं कसं आलं तर. 2-4 घरं मांडलेलं आहेत नवीन, काय बरं. हो ना, मी ना हे पांडे कपडे घालेले आहेत ना, चांगलं नाही वाटत. अंदर लोक असतात तिकडे बसेल त्या कोपऱ्यात. जा एकदा ये बरं पण, काय बरं.